नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पूर्व बहुउद्देशीय संस्थाद्वारे किरण माने लिखित स्टोरी शिवराज्याभिषेकाची महानाट्य 14 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड हे राहणार असून उद्घाटक म्हणून शिवतीर्थ वॉटर पार्कचे संचालक प्राध्यापक डॉक्टर अभिविलास नखाते हे राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून सेंट पॉल ज्युनियर कॉलेजचे संचालक राजाभाऊ टाकसाळे हे राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर शशिकांत शंभरकर, अरुण गाडे, डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड, सुनीता अलोणे, नरेंद्र वाघ, केतन मैन, प्राध्यापक जावेद पाशा, लोकेश गावंडे, हरीश इथापे, देवाजी ढेरे हे राहणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक हेमराज भोयर व अरुण गाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. किरण माने यांनी विविध मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या विविध पैलूंना घेऊन महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघच्या वतीने रोख 25,000 रुपये व सन्मानचिन्ह देऊन महासम्राट बळीराजा सांस्कृतिक प्रबोधनकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला प्राध्यापक डॉक्टर अभिविलास नखाते, हर्षदीप भंते, योगेश राऊत, अनघा मेश्राम, सचिन पराये, सुजित मेश्राम, प्रणाली रोक, निलिमा बाळापुरे उपस्थित होते. मी कवी गीतकार हेमराज भोयर, पूर्व बहुउद्देशीय संस्था आणि त्याच्या सहयोगी संस्थेच्या माध्यमातून 14 जुलैला नागपूर येथे सुरेश भट सभागृह स्टोरी शिवराज्याभिषेकाची द किरण माने शो, जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहे, विशेष करून जनतेच्या मनावर राज्य करत आहे, तो शो पहिल्यांदा नागपूर येथे होत आहे. 25वा प्रयोग आहे, नृत्य महोत्सव प्रयोग आहे. आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड, उद्घाटक म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर अभिविलास नखाते, शिवतीर्थ वॉटर पार्क, आणि स्वागताध्यक्ष म्हणून माननीय राजाभाऊ टाकसाळे, संचालक सेंट पॉल ज्युनियर कॉलेज, तसेच माननीय डॉक्टर शशिकांत शंभरकर, उपसंचालक आरोग्य विभाग, माननीय डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड, आयुक्त समाज कल्याण दासपट लांडी, अरुण गाळे साहेब, अध्यक्ष काटसाहेब महासंघ, नरेंद्र वाघ साहेब, संचालक वाघिने वॉटर पार्क रिसोर्ट, सुनीता नंदकिशोर अलोदे, STM अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी बेता नागपूर, केतन राजू मैन, आणि माननीय जावेद पाशा, लोकेश गावंडे, हरीश इथापे डायरेक्टर, आणि देवाजी ढेरे. तर हे संपूर्ण मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. यासाठी आमच्या टीम मधील सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अनघा मेश्राम, प्रतिनब मेश्राम, आपले योगेश राऊत, माननीय भंतेजी, पटले साहेब, गाळे साहेब, ही सर्व मंडळी, नखाते सर आणि त्यांची संपूर्ण शिवतीर्थ वॉटर पार्क टीम हे एकदम मोठ्या याने कामाला लागलेली आहे. आणि हा प्रयोग 25वा प्रयोग आपण सन्मानानं सर्वांनी बघावं, एवढे बोलून या कार्यक्रमाचे हिरो, या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा स्टोरी शिवराज्याभिषेकाचे लेखक माननीय किरण माने यांचा सत्कार म्हणण्यापेक्षा हा दरवर्षी देण्यात येणारा गौरव पुरस्कार, महासम्राट बळीराजा सांस्कृतिक प्रबोधनकार गौरव पुरस्कार, हा रोख रक्कम, शाल, श्रीफळ हे सर्व देऊन आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. सर्वांना जनतेला काय आवाहन करतो? जनतेला आम्ही हे आवाहन करू इच्छितो की आजपर्यंत शिवाजी महाराजांची जी प्रतिमा तुमच्या समोर, अफजल खानाचा पुतळा काढला, शाहिस्ते खानाची बोटे घातली, एवढी भूमिकेत शिवाजी महाराजांना इतिहासात मांडल्या गेलं. पण आजच्या घडीला शिवाजी महाराज हे जनतेचे पालक होते, तारणहार होते. ते एक सशक्त
राज्यकर्ते होते आणि सर्व 18 पगड जातीला घेऊन चालणारे राजे होते, हा दाखवण्याचा पहिला प्रयत्न म्हणजे महापुरुषांच्या चळवळीची नाळ या नाटकाला आवर्जून असेल आणि हे नाटक आपल्या लहान मुलांना अवश्य दाखवावं एवढे बोलतो. हे फुले शाहू आंबेडकर विचाराची राजधानी आहे आणि या शहरामध्ये जो शिवाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे तो या शोच्या माध्यमातून जनतेसमोर येत आहे आणि नागपूर सारख्या शहरामध्ये तो होणं फार गरजेचं होतं, कारण इथं संगभूमी आहे आणि संगभूमीनंच शिवाजी महाराजांचा इतिहास तोडमोड करून पुढे आणलेला आहे, जनतेसमोर ठेवलेला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे कर्दन काळ अशा प्रकारचा जो इतिहासाची मांडणी केलेली आहे ती फक्त संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने फोडून काढलेली आहे. शिवाजी महाराज हे सर्व बहुजनांचे राजे होते. बहुजनांच्या देश म्हणजे भाजीपाल्याच्या देठाला हात लावू नका हे सांगणारे शिवाजी महाराज होते. इतरांच्या मुलींना आपली ओरीबारी मानणारे शिवाजी महाराजांचा संदेश आजच्या काळामध्ये महत्वाचा आहे, कारण महिलांची इज्जत राखणारा, महिलांची काळजी घेणारे शिवाजी महाराज, बहुजन प्रतिपालक राजा शिवाजी महाराजांचा इतिहास हा जनतेसमोर येणे फार गरजेचे आहे आणि तो किरण माने साहेबांनी तो आपल्या नाट्यातून सादर केलेला आहे. म्हणून माझी जनतेला आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या शोला यावे आणि आपला जो आपण वाद करतो का हिंदू मुस्लिम जाती भेद हा टाळावा हे या नाटकातून दाखवलेलं आहे. बहुजनांचे महापुरुषांचे विचार ला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे एकत्र आपल्याला सांगणार आहेत आणि म्हणून या देशामध्ये शांती प्रस्थापित करायची असेल तर खरा शिवाजी लोकांसमोर आणलेला पाहिजे. नाहीतर त्या एका गायकवाड या आमदाराने शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे त्याला त्या प्रकारे त्यानं जो आक्षेप घेतलेला आहे त्याला ते समजलं नाही की शिवाजी महाराजाला अरे कोणीही आपला शिवाजी, बालपणाचा शिवाजी, आपला शिवाजी म्हटलं म्हणून काय झालं, त्यांचा अपमान झालेला आहे. हे ज्यांना या मूर्खांना कळत नाही त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र वाचावं आणि शिवाजी महाराज समजून घ्यावं एवढी जग विनंती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणी जातीय दंगली, जातीय वाद पेरू नये हे या नाटकातून आपल्याला दिसणार आहे. धन्यवाद. जय हिंद. शादी के लिए लड़की ढूंढना हुआ और भी आसान। बुद्धिस्ट मंगल परिण्य ग्रुप लेकर आया 5000 से अधिक लड़के लड़कियों का बायोडेटा। नागपुर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, चंद्रपुर में मिले भारी प्रतिसाद के बाद अब हिंगनघाट शहर में होने जा रहा है। बुद्धिस्ट मंगल परिण्य ग्रुप की ओर से भव्य राज्य स्तरीय बौद्ध वधू वर परिचय सम्मेलन। अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें 9373617114 इस मोबाइल क्रमांक पर।